नमस्कार रसिक हो. ज्यावेळी भक्ती पराकोटीला पोहोचते तेव्हा भक्त आणि देव यांच्यातील अंतर मिटून जातं. संत जनाबाई म्हणतात त्याप्रमाणे जेव्हा विठ्ठलाचे ते गोजिरे रूप डोळ्यांत नाही तर थेट हृदयात कोरले जाते तेव्हा माणसाचं संपूर्ण अस्तित्वच बदलून जातं. पण नक्की काय होत जेव्हा देवाबद्दलची ओढ आपली देहबुद्धी पालटून टाकते? संत जनाबाईंच्या एका अजरामर अभंगाचा अर्थ आज आपण उलगडणार आहोत. या ओळी अतिशय भावपूर्ण आणि आध्यात्मिक उंची गाठणाऱ्या आहेत. विठ्ठलमय होणं म्हणजे काय हे या दोन ओळीतून स्पष्ट होत. जनाबाई म्हणतात की विठ्ठलाची ती सावळ्या रंगाची सुकुमार आणि गोजिरी मूर्ती केवळ माझ्या डोळ्यांसमोर नाही तर ती माझ्या हृदयात कायमची कोरली बिंबली गेली आहे. ज्याप्रमाणे आरशात प्रतिबिंब उमटावे किंवा एखाद्या दगडावर शिल्प कोरले जावे तसा विठ्ठल माझ्या अंतरात्म्यात स्थिरावला आहे. आता मी डोळे मिटले तरी मला तोच दिसतो आणि डोळे उघडले तरी चराचरात तोच भासतो. या ओळीत जनाबाईंनी त्यांच्यातील स्थित्यंतराचे वर्णन केले आहे. त्या म्हणतात जेव्हापासून विठ्ठल हृदयात आला तेव्हापासून माझी देहबुद्धी बदलली आहे. देहबुद्धी म्हणजे काय? आपण स्वतःला फक्त हे शरीर मानतो. मी गोरा, मी काळा, मी श्रीमंत, मी गरीब, ही अहंगंडाची भावना म्हणजे देहबुद्धी. बदल काय झाला? विठ्ठलाच्या प्रेमात जनाबाई इतक्या बुडाल्या की त्यांना स्वतःच्या शरीराचे, कष्टाचे किंवा जगाच्या टीकेचे भान राहिले नाही. मी पणाची भावना संपून तिथे विठ्ठल आला. त्यांची बुद्धी आता भौतिक सुखांकडे न धावता ईश्वराकडे वळली आहे. हे परिवर्तन साचे म्हणजे अगदी खरे आणि प्रत्यक्ष आहे. या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपण पूर्वसूचना मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.